सुदर्शन तरुणीचा रूप असं धारण केलंय, असं रूप आहे महाराज. महाराज बसलेले बाजूला, आवडणार नाही त्यांना रूपाचं वर्णन केलेलं, करणार नाही. पायामध्ये घुंगर बांधलेले आहेत आणि ती नृत्य करत 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 त्या दिशेने चालायला लागलेली आहेत. वाजवणार का? ती मोहिनी निघालेली आहे आपल्या घुंगरांचा झंकार करत 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 एक 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 पाऊल टाकत ती चालायला लागलेली आहे. तिचं नुसतं चालणं बघून सगळ्या राक्षसांनी अख्खा हात तोंडात जाईल एवढा हा केलेला, एवढं अलौकिक सौंदर्य महाराज. आली आली चालता 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 राक्षसांना देवांना पाहिल्याबरोबर थांबलेली. मूळचा हा शास्त्रीय संगीतातला लेहरा आहे बरं का, तबल्याच्या सोलोचा. पण आता त्यांनी चोरला त्याला आम्ही काय करणार, आम्ही थोडी सोडू शकतो त्याला. आणि आता एवढी नवयवन संपन्न मोहिनी पाहिल्याबरोबर बळीराजा पुढे आला, मेकअप व्यवस्थित केला. बरोबर आहे ना रे बाबा. आणि बली समोर आल्याबरोबर कासित्वम का विमोचे मा नार्या का पद्मलो. कुठ नाहीस, कुठली आहेस, प्रश्न सुरू केला. नमस्कार, काही गरज आहे का कामधंदा सोडून, कुठले आहात, अशीच फिरत असते. आई वडील, आता यांच्या आई वडिलाचा काही पत्ता आहे का, मोहिनीच्या आई वडिलाचा. आणि वैश्विक प्रश्न विचारला आंबेकर काका, लग्न झालंय का, म्हणाली नाही हो. मग जमलं. दैत्यराज बली म्हणतात मला. इंद्र म्हणतो बली आता नाही करे मी अध्यक्ष, मगाशी हलाहल आलो तेव्हा सगळे मला अध्यक्ष म्हणत होते. आणि सत्काराच्या वेळेला अध्यक्ष असं मागं बसवत असतात का, अध्यक्ष कुठं पाहिजे, आता नाही का मी अध्यक्ष, सरक बाजूला. बळीराजा समोर, मी अध्यक्ष, देवांचा राजा इंद्र म्हणतात तुम्हीच, कुठून आलात, काय काही मदत पाहिजे. आणि लोकांचा एक भ्रम असतो, इंद्रानं तो भ्रम बोलून दाखवला, आपण सुंदर आहात, हुशार दिसता. सुंदर लोक हुशार असतात हे कोणी सांगितलं, म्हणजे असूही शकतात, पण इंद्राला तसा भ्रम झाला. एक काम करा, आम्ही हे अमृत काढलंय, आता आमच्यात भांडणं लागली आहेत, तुम्ही काय करा, हे आम्हाला वाटून द्या. का, कारण तुम्ही देवाच्या पक्षाच्या नाही आणि दानवांच्या पक्षाच्या नाही, तुम्ही याही पक्षाच्या नाही त्याही पक्षाच्या नाही, वाटण्या तुम्हीच करा. असंही दोन पक्षाच्या वाटण्या तिसराच कोणीतरी करतो की नाही. ती म्हणाली हरकत नाही, पण कोणी जर गडबड केली तुम्ही अमृत वाटणार नाही. अगं तू सांगशील ते करायला तयार आहे मी. रूपच असं घेतलेलं होतं की भाळलेले सगळे, तुम्ही सांगताल तसं बाईसाहेब म्हणे बसा, असे राक्षस बसा, असे देव बसा, सगळ्यांना रांगेत बसवलं. कोणाच्या बापाला न ऐकणारे देव काय बसले मांडी घालून, सगळे राक्षस. बरं राक्षस देव बसतील मंत्र म्हणल्यावर एका ठिकाणी, हे राक्षस आतेतही सगळे काय बसले काका, काय मोहिनी असेल. आणि तिनं घुंगराचा फक्त एक झंकार केला, चालता चालता. आता काय असतं तुम्ही बघा, पंक्तीत कोणी काही वाढू द्या, तूप आहे ना जुन्या बाईकडेच देतात आजही घरात. जुनी जी बाई असेल घरातली, तिला तूप का, ती एकदा चमचा बुडवती, पहिल्या माणसाजवळ जे सुरू करते शेवटच्या माणसापर्यंत एकच चमचा तूप पुरवते. पडलं का नाही, पडलं का नाही. एका गावाला आम्ही गेलो होतो, आम्हाला कान कोरण्यानं तूप वाढलं होतं.
थोडक्यात त्या बिचारीला माय माऊलीला संसाराची काळजी असते असं म्हणतो मी. सांगायचं तात्पर्य, सगळेजण आव असून नुसतं हिच्या रूपाकडं बघायला लागले, हिच्याकडं बघायला लागले. हात असा केला, ही काय करतीये, नाचत 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 चालत असल्यामुळे राक्षसांजवळ जाऊन नुसतं सोंग करते, तांब्या वाकडा करते, तो कलश एक थेंब अमृत पडू देत नाही. राक्षस हिच्या रूपात इतके गुंग झालेले की अमृत पडलं का नाही पडलं का लक्षच नाही. परिणाम सगळ्या देवांना अमृत हिनं दिलं. एक दैत्य होता राहू, त्याच्या लक्षात आलं हे वनवेज ट्रॅफिक चाललंय, आपल्यापर्यंत काहीच येईना, म्हणून त्यानं देवरूप धारण करून तो देवाच्या पंक्तीत येऊन बसला. म्हणजे काय केलं, हा असे शब्द आठवले नाही की सांगत जा. इकडं येऊन बसला. पण काय असतं, काही लोकांचं नशीब एवढं खराब असतं की ते पंक्तीला बसले की बुंदी संपती. जळगाववाले मी ज्या पक्षात जातो त्या पक्षाचं सरकारच पडतं, काय करा आता, जाऊ कुठं, स्वतःचा काढून पाहिला, मेळ लागला नाही. असं त्या राहूचं झालं. गेल्याबरोबर देवराज इंद्राने याला ओळखलं, देवा हा राक्षस आहे, देव नाही. परिणाम हातावर अमृत पडलं होतं, गळ्यापर्यंत गेलं होतं, म्हणून गळ्यापर्यंतचा भाग जिवंत राहिला. भगवंतानं सुदर्शन चक्र फिरवलं, धड वेगळं शिर वेगळं, गळ्यातून त्या अमृताचे थेंब खाली पडले. त्यातून कांदा आणि लसण निर्माण झाले. अमृताचा अंश असल्यामुळे तब्येतीसाठी अत्यंत चांगले असतात, पण राक्षसाच्या गळ्यातून मुखातून खाली पडल्यामुळे माणसाला त्याच्या अतिसेवनामुळे ते तमोगुणी करतात. म्हणून तुम्ही इतक्या वर्ष तर तुम्ही कांदा कापलाच आहे, पण आज घरी गेल्यावर त्याला उभा कापा, शंखासारखा दिसतो, आडवा कापा, सुदर्शनासारखा. काय कांदे कापले तुम्ही मला विचारा. कांदा लसण त्यातून पुढे ह्याच राहूला शुक्राचार्यांनी जिवंत करून राहू आणि केतू नावाचे दोन, सगळ्या देवांना अमृत मिळालं. राक्षसांची मेहनत वाया गेली. अरे अरे अरे, एवढी आम्ही मेहनत केली आणि एक थेंब आमच्या वाट्याला येऊ दिला नाही यांनी. घनघोर युद्ध सुरू झालं महाराज. हा का सगळे देव, आता देवांना काय काळजी आहे, अमृत प्राशन केलेलं आहे ना. अमृताचं वैशिष्ट्य काय, जखम झाल्याबरोबर भरते, जखम झाल्याबरोबर भरते. सगळे दैत्य संपून टाकले. देवराज इंद्र बळीच्या छातीवर बसला. नारदांनी हात धरला. नारद, अरे मदत केलेल्या माणसाच्या छातीवर बसून मारायला तू काय कलियुगात राहतो का? ते लोक तसे वागणार आहेत, तू जाऊ दे याला. ग्लानी आलेला मूर्छित पडलेला बली 4-2 राक्षसांनी उचलला. समुद्र मंथनाची कथा झाली. सगळ्या देवांना गेलेलं वैभव मिळालं. काय शिकवत आहे समुद्र मंथन? भगवंत प्राप्ती किंवा प्रपंच करायला लागलात ना की पहिले हलाहलच मिळणार. पहिल्या प्रयत्नात विषच येणार आहे, त्रासच होणार आहे. त्याच्यामुळे प्रयत्न सोडायचे आहेत का, मंथन सोडायचं आहे का? अरे मंथनच जर सोडून दिलं तर भगवान कसा मिळेल? मंथोनी नवनीता. वैचारिक मंथन, सामाजिक मंथन हलाहल आलं म्हणून सोडायचं नसतं. वैचारिक वेळेस माणूस सोडत नाही, पण सामाजिक मंथन या पद्धतीचे ज्या वेळेला होतात ना, हलाहलाच्या भीतीने लोक करायचंच सोडून देतात. अरे हाच हलाहल आलंय, पहिल्यांदा हलाहल आलंय, याचा अर्थ कुठेतरी अमृत आमची वाट बघतंय. याचा प्रत्येक सामाजिक मंथन करणाऱ्या कार्यकर्त्याने विचार केला पाहिजे. आज हलाहल जरी आलेलं असलं तरी कुठेतरी अमृत आमची वाट बघतंय. आज तुमचं कार्य किती वर्षापासून चालू असेल सभेचं? अनेक प्रकारच्या हलाहलांना, राहूंना, केतूंना तुम्ही सामोरे गेलाच असा. त्याचं अमृताचं स्वरूप आज कुठेतरी दिसतंय की एवढ्या शहर पातळीवरती इतकं सुंदर अलौकिक अमृत स्वरूपी श्रीमद भागवताची कथा, हे अमृतच आणून ठेवलेलं आहे आपण सगळ्यांनी मिळून खामगावात. मंथन केल्याशिवाय जीवनामध्ये काहीच मिळत नाही, भगवानही मिळत नाही आणि काहीच मिळत नाही. समुद्र मंथनाच्या कथेने शिकवलं.
मूर्छित पडलेला राजा बळी काही राक्षसांनी उचलला, कुठे नेला? दवाखान्यात. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. पूर्वीच्या काळी राक्षस सुद्धा गुरु करायचे काका. पूर्वीच्या काळी राक्षस सुद्धा गुरु करायचे. बाकी जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी 7 तारखेला प्रसादाची व्यवस्था आहे, आपण प्रसाद घेऊ शकता. आधी आधी म्हणाले तुकाराम महाराज. तुकाराम महाराज काय म्हणतायत? सद्गुरूंचे पाय आधी धरा. आपलं कसं आहे, आपल्याला कळतं सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, पण धरावे ते पाय कधी मधी, महिन्याला एकदा, वर्षाला एकदा. लोक म्हणतात आम्ही वर्षातून एकदा गुरूंच्या दर्शनाला जातो, उपकारच करतो गुरुवर. शुक्राचार्यांनी पाहिलं, अरे 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 काय बळीची अवस्था झाली ही, कोणी केलं हे? महाराज आम्ही देवांच्या मदतीला गेलो होतो, त्यांनी आमच्या मदतीने अमृत बाहेर काढलं आणि आमच्यावरच आक्रमण केलं. उचला याला, जा घेऊन. का? बळी समुद्र मंथनाला जाताना मला विचारून गेला होता का सद्गुरूंचा अधिकार काय. मला नवी आज माणसाचं असं आहे, सगळ्या जगाकडून झटकला गेला ना मग येते गुरूंची आठवण. उठ, थांबू नको इथे. महाराज अपराधी जरी मी काय भारी तुला, चुकलं रे. सद्गुरू माऊली असते हो. दया आली शुक्राचार्यांना, शुक्राचार्यांनी ठेवून घेतलं, त्याचे इलाज केले. अशी सेवा करायला लागला. माणसाला काही मेव्याची अपेक्षा असली ना की सेवेत फरक पडतो. गुरुच्या घरी झाडतो सारवी, तो विसरून गेला मी दैत्याचा राजा आहे का काय. सगळी सेवा पडेल ते काम शुक्राचार्यांच्या आश्रमात केलं. शुक्राचार्यांना दया आली, बली काळजी करू नको, मी तुला तुझं वैभव मिळवून देईल. बघा जे सद्गुरू चिडले होते ना, शांत झाल्याबरोबर काय. महाराज एक यज्ञ केला, त्या यज्ञातून एक रथ प्रगट केला शुक्राचार्यांनी. त्या रथावर बलीला बसवलं. आता जाऊन देवांवर आक्रमण कर. या रथाचं वैशिष्ट्य आहे की या रथावर एकही आयुध आक्रमण करू शकत. आणि आता यावेळेला सद्गुरूंचा आशीर्वाद, अहो दानव असू द्या नाही तर देव असू द्या, ज्यानं गुरूंचा आशीर्वाद मिळाला ना, अपयश यायचं कामच नाही. महाराज आक्रमण केलेलं आहे, सगळ्या देवांना स्वर्ग खाली करावा लागला, सगळे देव पळून गेले. महाराज बळीराजाच्या स्वर्गावरती बळीराजाची सत्ता, राक्षसांची सत्ता स्थापन झालेली आहे. सगळे देव लपून लपून राहायला लागले. कोणी डोंगरात राहाय, कोणी इकडे राहाय, कोणी तिकडे राहाय. देवांच्या आई, आता आपल्या मुलांवर अशी वेळ आली, आईला वाईट वाटतं की नाही कुठल्याही. देवांची आई कोण होती? देवांची आई कोण होती? आपण 2 दिवस ऐकलंय. कोण होती? हा, अरे क्या बात आहे यार, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या ताईसाठी. तिने सांगितलं, तीच कथा ऐकते का? आदिती असं तिने बरोबर सांगितलं. कोणाची पत्नी होती ही? कश्यप ऋषींची पत्नी. आदितीला वाईट वाटायला लागलेलं आहे. महाराज एक दिवस आपल्या पतीला म्हणते, माझ्या मुलांवर काय वेळ आली हो, लपून लपून राहायची वेळ आली. आदिती तुला जर वाटत असेल तुझ्या बाळांचं गेलेलं वैभव तुला परत मिळावं तर तुला भगवान नारायणाचं एखादं व्रत करावं लागेल. महाराज मी तयार आहे, मला फक्त सांगा. आणि इथे पयोव्रत नावाचं एक व्रत सांगितलेलं आहे. 12 दिवसांचं व्रत आहे. फार सुंदर व्रत आहे, थोडं कठोर आहे. फक्त दूध एवढाच आहार ठेवून हे व्रत करायचं आहे. नियम आलेले आहेत श्रीमद भागवतामध्ये याचे, या व्रताचे. हे व्रत कर, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं तुला दर्शन होईल. निष्ठेने व्रत केलं
आणि नियम असा करावा, बहुत नियम करू नये आणि नियमा वाचून राहू नये. जो केला ना नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जय. कारण हिला अपेक्षा आहे आपल्या बाळाचं कल्याण झालं पाहिजे, सगळ्या लेकरांचं माझ्या कल्याण झालं पाहिजे, म्हणून हिने निष्ठेने व्रत केलं. आणि महाराज व्रत पूर्ण झाल्याबरोबर कश्यप आणि आदितीच्या घरी भगवान नारायणांनी त्यांना चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलेलं. काय मागायचं ते माग आदिती, मी प्रसन्न आहे देवा, तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. शक्य नाही, त्याच्यासारखा कोण आहे हो या जगात? एकमेवा द्वितीय, तो एकमेव आहे या जगामध्ये, त्याच्यासारखा दुसरा कोणी आहे का? बोला, आहे का त्याच्यासारखा? नाहीये. मागचे झोपलेत का? तुम्ही हलताना दिसत नाही मला. त्याच्यासारखा आहे का दुसरा कोणी? हा, हे देऊ शकत नाही मी. मग आता व्यवहाराचा न्याय असा आहे की याचकाने मागितलेली गोष्ट जर आपण त्याला देऊ शकलो नाही तर आपल्या परीने दुसरं काहीतरी तिप्पट त्याला द्यावं. आदिती, माझ्यासारखा तर दुसरा कोणी नाही, पण मीच तुझ्या घरी 3 वेळेला जन्माला येईल. हा तुमचा पहिला जन्म कश्यप आणि आदिती. पुढच्या जन्मात तुम्ही कौसल्या आणि दशरथ असाल तेव्हा येईल, आणि त्यानंतर देवकी आणि वसुदेव असणार आहात तेव्हा येईल. तिप्पट दिलं. आदितीला गर्भ राहिलेला आहे. हळूहळू हळूहळू 9 महिने पूर्ण झालेले आहेत. भाद्रपद महिना लागलेला आहे, शुक्ल पक्ष आहे, द्वादशी तिथी आहे. अभिजित मुहूर्त, बरोबर दुपारी 12 वाजता आदितीच्या पोटी आमच्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकानं परिपूर्ण अवतार घेतला. काय सुंदर अवतार आहे. कुठला? बटुवामन भगवान की वामनोती. याच्याकडे पाहिल्याबरोबर माणसाचं मन म्हणतो वाह, काय रूप आहे, काय मूर्ती आहे. असा सुंदर बाळ वामन. आता ब्राह्मण पुत्र आहे, 8 वर्षाचा झाला. मुंज करावे लागणारे उपनयन संस्कारात द्विजौ. उपनयन हा आपली श्रीमंती दाखवण्याचा सोहळा नसतो बरं. हा 16 संस्कारापैकी अत्यंत महत्वाचा संस्कार आहे. आपली संस्कृती, आपल्या संस्कृतीचा ध्वज कुठल्या रंगाचा आहे माहिती तुम्हाला? कुठल्या? अरे बाहेर लागलेत की एवढे गावभर, एवढे काय घाबरता? आता घाबरायचे दिवस आहे का आपल्या झेंड्याचं नाव सांगायला? कुठला रंग आहे? अरे जरा छान सांगा, खामगावकर एवढे घाबरता का? हा, भगवा रंग आहे ना. भगवा रंग कशाचा? जेव्हा सूर्योदय होत असतो आकाशात कुठला रंग असतो? आणि सूर्यास्त होत असतो त्याही वेळेला, म्हणजे आदी आणि अंत शेवटी कशाने? हा, आणि भगवा हा त्यागाचा रंग. भ म्हणजे भयरहित, व म्हणजे वासनारहित, आणि ग मधला जो आहे तो गर्वरहित आहे. भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित जो आहे तो भगवा आहे. म्हणून तो संन्यासांनी धारण केला. आपल्या संस्कृतीतल्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. दिवसभरात 5 साड्या नेसायला मिळाव्यात म्हणून उपनयन करू नका. उपनयनातल्या प्रत्येक विधीचा अर्थ त्या गुरुजींना विचारा. त्या बाळाला आज त्याग शिकवलाय. समाजातली मुलं वाम मार्गाला लागण्याचं प्रमुख कारण आहे आपण आपल्या पूर्ण श्रीमंतीची जाणीव नको त्या वयात आपल्या मुलांना करून दिलेली. त्यांना त्याग शिकवा. तुम्ही त्यांना सगळं ब्रह्मांड देऊ शकता, पण त्याची जाणीव योग्य वयापर्यंत त्यांना होऊ देऊ नका.
तुम्ही कष्टाने मिळवलंय ना, तुम्ही का मिळवू शकलात? कारण तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कष्टाची सवय ठेवली होती. उपनयन ते शिकवतंय, त्याग शिकवतंय. भिक्षेसाठी 4 घरं जावं लागतं का? तुमच्या घरात मिळत नाही म्हणून नाही, त्या अन्नाची किंमत मागून आणल्यानंतर. वासना जितेंद्रिय व्हायला मुलाला शिकवते. त्याला लक्षात आलं पाहिजे की मी काय खावं काय खाऊ नये, आणि त्या दिवशी गोळ्या बिस्किटाचे हार त्याच्या गळ्यात घालायचे. उपनयन संस्कार आपल्या आर्थिक श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा संस्कार होऊ देऊ नका. तुम्ही खूप श्रीमंत असाल, तुमच्या मुलांचे वाढदिवस करा, इतर काही करा, पण उपनयनामध्ये विधींना महत्व आहे. आणि नुसते विधी करू नका. आलेल्या गुरुजींना विचारा, गुरुजी आपण हे का केलं ते का केलं, त्या मुलाला कळू द्या हे कशासाठी आहे. तिथे एक भात शिजवण्याचा एक विधी केला जातो बघा, तिथेच त्याला शिकवलंय की भिक्षा मागायची, भिक्षावळ मागितली जाते ना कशासाठी? की ज्या अन्नाने त्याची बुद्धी तल्लख होईल असे पदार्थ खाल्ले पाहिजे आतापासून वेद विद्या मिळेपर्यंत. त्या दिवशी बिस्किट आणि ब्रेड भिक्षेच्या जोळीत या ब्राह्मण लोकांनी घरी आणून अन्न सोडून दिली ती भिक्षावळ. आपल्या प्रत्येक संस्काराला अर्थ आहे, आणि आपण ते संस्कार सोडून दिले ना, म्हणून कुठलाही भामटा उभा राहतो आणि आपल्या विवाह पद्धतीवर बोलतो, आपल्या विवाहाच्या संकल्पावर बोलतो. का? कारण आपल्यालाच माहित नाही, आपण त्याला काय समजवायला जाणार आहे. किती उदात्त हेतू आहे विवाहाच्या सुद्धा संकल्पाला. माझ्या 21 पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जगातलं सगळ्यात मोठं दान आज मी करतोय. जगात एक वेळ गोदान करू नका, जगात एका वेळेला अन्नदानही बाजूला राहिलं चालेल, पण घरची लक्ष्मी दुसऱ्याच्या घरात त्याच्या वंशाचा दिवा प्रज्वलित होण्यासाठी देणं हे जगाच्या त्रैलोक्याच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं दान आहे. ते कन्यादान आहे. त्या कन्यादानाची विटंबना कोणी करतो आणि आपण ऐकून घेतो. एवढे आपण हिंदू शंड आहोत का? आपल्या प्रत्येकाला आपल्या एका संस्काराचं महत्त्व वेदाच्या मार्फत माहीत झालेलं असलं पाहिजे. ज्या वेळेला आपण एवढ्या ताकदीने उभं राहू ना, अहो दुसऱ्या संस्कृतीवर दुसऱ्या धर्मावर कोणाची बोलायची ताकद होते का मला सांगा? किंवा आपणही कोणाची निंदा करतो का सांगा? मग कोणी आपल्या धर्माची, आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माची अवहेलना केलेली खऱ्या हिंदूंनी का सहन करावी? त्यासाठी माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपल्या संस्कृतीत होणाऱ्या सगळ्या संस्कारांना महत्त्व द्या. उपनय, मला माफ करा माझं बोलणं जर आपल्याला वाईट वाटलं असेल, पण ही काळाची गरज आहे. वामनाची मुंज झालेली आहे. कोणी कोणी काय दिलंय? प्रत्यक्ष सूर्यनारायण यांनी कश्यप ऋषींच्या मार्फत गायत्री मंत्राचा उपदेश केलेला आहे. चंद्राने दंड दिलाय, पृथ्वीने मृगाजीन बसायला दिलेला आहे, सरस्वती मातेने रुद्राक्षमाळ घातलेली आहे, आदितीने कौपिन दिलेला आहे, अन्नपूर्णा मातेने भिक्षेची जोळी दिलेली आहे. आणि बाबा आई, या जन्मात मी तुमच्याकडे इतक्याच वेळ राहणार होतो, ज्या कामासाठी आलोय. काय काम आहे ब्राह्मणाचं मुख्य? ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा राखिले पाहिजे श्रीराम. भिक्षा मागितली पाहिजे ब्राह्मणानं. सुंदर पटू एवढूसा, कौपिन अंगावर घातलेली, छत्र डोक्यावर धरलेलं, आणि महाराज निघालेत. वामन कुठे? याच वेळेला दैत्यराज बळी हा विश्वजित नावाचा एक यज्ञ करत होता. हा जर यज्ञ सफल झाला असता तर 7 लोकांमध्ये त्याचंच राज्य. हा यज्ञ बंद पाडला पाहिजे, होऊ दिला नाही पाहिजे. म्हणून बळीराजाकडे गेलेले आहेत. बळीराजा यज्ञ करतोय, पत्नी बाजूला बसलेली आहे. शुक्राचार्य पूजा सांगतायत, स्वाहा स्वाहा स्वाहा, एक एक आहुती पडतीये. भगवान असे महाद्वारावर येऊन उभे राहिले. आणि अरे, जो मोहिनी झाल्यानंतर भगवान शंकरांना संयम पाळता आला नाही, एवढा सुंदर दिसणारा नारायण, त्यानं ठरवल्यावर या बळीराजाला उठवणं काय अवघड आहे? काय असतं? यज्ञ
कुठल्याही यज्ञाला संकल्प घेऊन बसलो ना आपण की यज्ञ कंकण बांधतात बघा आपल्या हातामध्ये गुरुजी लोक. त्याचा अर्थ असा असतो की मध्ये उठायचं नाही. हा भागवत ज्ञान यज्ञ आहे ना, ह्याच्यात पण नियम आहे, मध्ये उठायचं नाही. इंटरव्हल ठेवली ना तुमच्यासाठी, तुम्ही उठता परिणामता 700 लोकांचं लक्ष तुमच्याकडे जातं. लक्ष वेधून घ्यायसाठी दुपारच्या सुट्टीत गाणं म्हणा, लक्ष वेधून घ्यायसाठी उठू नका भस्कन मध्येच. छोटेसे भगवान वामन दारात उभे राहिले, आता माझ्याकडे बघेल, मग माझ्याकडे बघेल. आणि बळीराजाचा कटाक्ष पडलेला आहे. अहो रूपम अहो ध्यानम. काय रूप आहे, काय बाळ आहे, काय लेकरू, गुटगुटीत गोंडस. असे लेकर असले की घ्या वाटतात. शुक्राचार्य म्हणतात, हे राजा इकडे तिकडे लक्ष देऊ नको, तू माझ्याकडे लक्ष दे. आणि वामन भगवान म्हणतात, अरे तुला उठवल्याशिवाय तर तुझा नियम मोडणार नाही पहिला. म्हणून थोडेसे समोर आलेले आहेत चालत चालत. आता पूर्ण मूर्ती दिसायला लागलेली आहे. महाराज मी काय करतो, फक्त त्या बाळाला इकडे बोलवतो, बसून राह. सांगितलं ना तुला, किती पाय दुखला तरी 6 वाजेपर्यंत बसून राह. बसून उठायचं नाही. भगवान म्हणतात, शुक्राचार्य तुम्ही किती प्रयत्न करा, आलोय कोण. अशी काही मोहिनी टाकली, नाही निघाला हो. त्याला संयम पाळताच आला नाही. उठला, यज्ञाची ती पळी बाजूला ठेवून दिली, गेला. स्वागतम ते नमस्तुभ्यं ब्रह्म किं करवामते. स्वागतम देव देवेश मद्भाग्यात्मं इहागतः. महाराज आस्यताम करवाम किं. या 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 आपलं स्वागत आहे म्हणून बोलून आणलं, पाटावर बसवलं. आता ब्राह्मण घरी आलाय, पाद्यपूजा केली पाहिजे. काय केलं, रत्न चौकीत यासी बैसविले. शुद्ध शुद्ध उष्णोदके चरण प्रक्षाळीले. शुभ्र वस्त्रे चरण स्पर्श केले. शुभ्र वस्त्रे घ्यावी पुष्प धूप दीपक आणि भक्ष भोज घृतयुक्त पक्वान. स्वल्प स्वल्प पतिका सुंदर पूजा केली. वाह, दोघांचं बोलणं झालं. म्हणजे त्या दोघांचं, कोणाचं, वामनाचं आणि बळीराजाचं. महाराज आपण ब्राह्मण पुत्र आहात,
संध्याकाळ होत आलेली आहे, माझ्या यज्ञात आलात, मी विश्वजित यज्ञ करतोय, काय पाहिजे ते मागा. राजा मी ब्राह्मण पुत्र आहे, काही नको बाबा मला. नाही महाराज मागा ना, काहीतरी मागा. पाहिजे राजा 3 पाय जमीन दे मला माझ्या पायानं. संध्याकाळ व्हायला लागली, मला संध्या करायची. 3 पाय जमीन. महाराज माझा विश्वासच पटला, काय तुम्ही ब्राह्मणाचं पोरग आहे म्हणून. कशा काय मागितलं. अहो मी राजा बली, कॉलर नाही मला पण घ्या समजून, आता दैत्याचा राजा बली मी. अहो इथून नांदुरा रोड पर्यंत आणि इकडं अकोला रोड पर्यंत सगळी जमीन आपली आहे. इकडं सुरू व्हायला लागली तर तिकडं संपायला लागली, एवढी जमीन आपली आहे आणि 3 पायाची मागता. अहो महाराज निदान 300 पाय तरी तुमचा, तुम्ही केवढे, तुमचा पाय केवढा, निदान 300. राजा 3 पावलं दे. अहो राजा, अहो महाराज, अहो सगळी जमीन आपली आहे, सगळी जमीन आपली. सांगतो कोणाला. अरे हा कोण आहे. सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद. यांना सांग आपल्या धनाचं वैभव संत सद्गुरू देवाला दाखवावं का. आपले समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज आहेत ना, आपल्या बुलढाणा जिल्ह्यात एका खेड्या गावात गेले होते. गावाचं नाव नाही सांगायचं. आणि महाराजांचं असं असायचं की कोणी वास्तुशांतीला बोलवलं तरी जायचं, कोणी लग्नाला बोलवलं, साखरपुड्याला बोलवलं, कशाच्या मंदिराच्या या सोहळ्याला बोलवलं, जायचं. का की तिथं 50 लोक तरी येतील, 50 पैकी 10 तरी प्रवचनाला बसतील. रामानंद महाराजांनी केलेला उपदेश मी त्यांना करेल, त्यांच्यापैकी 10 पैकी अरे 2 जरी माणसं सुधारले ना, रामानंद महाराजाचं काम झालं. अहो आजही तुम्ही जुन्या लोकांना भेटून विचारा, 2-2 माणसं बसलेले जर असले फक्त, तर महाराज 1.5 तास प्रवचन त्या 2 लोकांसाठी करायचे. सोबतची मंडळी म्हणायची महाराज 2 लोकांसाठी एवढं काय बोलता. अरे 2 लोकांसाठी तेच बोलायचं आणि 200 लोकांसाठी तेच बोलायचं. महाराज एका गावात गेले होते. सावकार माणूस होता त्या गावातला, विप्रच होता. आणि गेल्याबरोबर सगळं आदर सत्कार झाला असेल. महाराजांना घेऊन, महाराज या ना, हा पूर्ण वाडा आपला आहे. महाराज हे 200 एकर शेत या बाजूला आपलं आहे. इकडं 200 एकर शेत माझं आहे. इकडं खालच्या मळ्यामध्ये 400 एकर जमीन माझी आहे. इकडे एक घर आहे गावात, तिकडे एक घर आहे. बरं सांगतो कोणाला. केले जे गृहदान त्यान उपमा, करणे दिली कुंडले, की हे श्रेष्ठ तयाहुनी ठरतसे, नामार्थ जे. अरे ज्यांनी सद्गुरूंचा शब्द खरा करायसाठी अंगावरच्या कपड्यानिशी जो महात्मा बाहेर पडला त्याला. पण संतांचा स्वभाव असतो, संत कधीच कोणाचा एकदम अपमान होईल असं बोलत नाही. भाऊसाहेब एखादा भोपळा आहे का हो म्हणाले घरात. महाराज आपले म्हणाले एखादा गोल भोपळा असतो की नाही, कुठला भोपळा म्हणता तुम्ही त्याला. काशी फळाचा गोल भोपळा आहे का हो, आणा बरं. म्हणाले याच्यातून आपला भारत देश, आता ही पृथ्वी असं समजू म्हणे आपण, हा भोपळा, ह्याच्यातून आपला भारत देश बाजूला करा बरं. त्यानं एक एवढा भाग बाजूला केला असेल. आपला महाराष्ट्र काढा बरं आता, त्याच्यातूनही एक एवढा भाग काढा. आपला विदर्भ काढा बरं याच्यातून. आता विदर्भ काढला एवढा. बुलढाणा जिल्हा फोडच राहिली आता. आपला तालुका काढा, तालुका काढला, एवढंच झालं ते आता. पोळीत बसेल एवढं. आपलं गाव काढा, एवढंच. बीच राहिली. आणि आता ह्याच्यात तुमचा वाडा, तुमची जमीन दाखवा बरं. संतांचा समजून सांगायची पद्धत किती छान असते. अरे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये साठवलेले आहेत, त्याच्यासमोर आपलं वैभव काय आहे. आपलं वैभव भगवंताला दाखवावं का. महाराजांनी
जन्माचा उपदेश त्या माणसाला केला असेल, पण त्याचा कणभर सुद्धा अपमान केला नाही किंवा एक शब्दही त्याला वाईट बोलले नाही. संतांचा स्वभाव काय असतो. आणि हा तर कोणाला वैभव सांगतोय आपलं. अरे ज्याची पाय लक्ष्मी दिवस रात्र दाबत बसलेली आहे, त्याला रिद्धी सिद्धी ज्याच्या महाद्वारावरती उभ्या आहेत चाकरी करायला, त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला म्हणतो सगळं आपलं घ्या. महाराज 3 पाय जमीन देणार आहात का? देत असलात तर थांबतो, नाही तर पुढं जायला मला भरपूर वेळ आहे अजून. नाही ठीक आहे देतो. शुक्राचार्य म्हणतात राजा हे प्रकरण दिसतं तसं नाही, या पोराच्या नादी लागू नको. महाराज थांबा तुम्ही थोड्या. महाराज थांबा थोड्या. बळी मी सांगतोय ना तुला, याला भुलू नकोस, याला देऊ नकोस. हे जो मागतोय ते याला देऊ नको. महाराज थांबा थोडे. महाराज मी तुम्हाला दिली जमीन. बली तुला काय तुझ्या मनानं द्यायची ना तू दे, त्याला विचारू नको किती पाहिजे. हा ऐकतच नाही. गुरूंची अवहेलना सुरू केली. तुमच्या पायानं 3 पाय. बली अरे तुझ्या पायानं 3 पाय दे, त्याच्या पायानं नको देऊ. तुझ्या पायानं 30 दे, पण त्याच्या पायानं नको देऊ. महाराज तुम्हाला काय कळतं? थांबा थोड्या वेळ. आणि ज्या वेळेला माणसाला वाटतं ना माझ्या गुरुला काय कळतं, संपलं समजावं. राजा दिली का? अरे दिली म्हणल्यानं दिली असे काय? संकल्प सोड. संकल्पाशिवाय फळतं का गुरुजी दान? घेतलं हातात पाणी, कर तुझ्या गोत्राचा उच्चार कर. सगळा उच्चार केला. वामन नामनी ब्राह्मणाय त्रिपाद भूमी अहम संप्रददेद. राजा म्हण प्रति गृह्यताम. टाक पाणी. झारी वाकवली, पाणीच पडन का? हे शुक्राचार्य छोटे सूक्ष्म रूप घेऊन झारीत. काय सद्गुरूंनी करावं, एवढा अपमान करू नये, पाणी पडू नये ही इच्छा. किती सद्गुरू दयाळू असतात. झारीत जाऊन बसले. वामन म्हणतात शुक्राचार्य आज तुम्ही किती रक्षण करा. आज याच्या नावाचा विडा उचलून आलेलो आहे. दर्भाची काडी घेतली, त्या समोरच्या चोचेमध्ये घातली, खसकन. परिणाम एक डोळा गमवला. सद्गुरूंनी शिष्याचं रक्षण व्हावं म्हणून. शुक्राचार्य बाहेर आले. राजा नको रे सोडू पाणी. महाराज तुम्हाला काय कळतं, जा तुझं कर्म. हातावरून प्रतिगृह्णामी प्रतिगृह्यताम म्हणल्याबरोबर सरकन पाणी पडलं. महाराज ज्या दिशेला पाहिजे त्या दिशेला 3 पाय जमीन घ्या. आता ते काय प्रणव बुवाचे पाय आहेत का 1.5-2 फुटात संपून जायला? त्याचा पाय काय कसा आहे? सहस्राक्ष सहस्रपाद. हजारो पायाचा तो उभा राहिला. वाढता वाढता वाढे हे दिले शून्य मंडळा. अरे एक इतकं रूप विराट केलेलं आहे एका पायामध्ये. भूहू भुवहा स्वाहा माहा जनहा तपहा सत्य. वरचे 7 लोक व्यापून टाकले स्वर्ग लोकापर्यंत. दुसरा पाय आतल रसातल तलातल पाताल सगळे पाताल लोक वापरून 2 पायात सगळं संपलं. राजा तू तर म्हणला होता नजर जाईल तिथपर्यंत आपलं 2च पायात संपलं. अरे अनंत हस्ते कमलावराणे देता किती घेशी दो कराने. पण नील जेव्हा ती तू क्या कराने रक्षिसी तेव्हा किती दो कराने. हजारो हातानं जर तो ओढायला लागला ना आपल्याकडचं तर 2 हातानं किती वाचवता येणार आहे. उदाहरण नाही राजा बली. अरे राजा एका पायात स्वर्गापर्यंत ते 7 लोक व्यापून गेले. दुसऱ्या पायात पाताळापर्यंत माझा पाय गेला. तिसरा पाय ठेवू कुठं? आता चिडलेला माणूस काय म्हणतो, आई हे कुठं ठेवू, आई हे कुठं ठेवू? ठेव माझ्या डोक्यावर. म्हणजे देवा मी पण आमचे बळी महाराज काय, बळी साधा आहे का? कोणाचा नातू आहे? प्रल्हादाचा नातू आहे. देवा आत्मनिवेदन नावाची सेवा केलेली आहे. आपलं शरीर भगवंतासाठी देऊन टाकणं. देवा माझा पाय डोक्यावर ठेवा, माझ्या डोक्यावर ठेवा तुमचा पाय. अरे पण तुझं डोकं काय त्रैलोक्याच्या बाहेर आहे का? शेवटी प्रल्हाद महाराजांनी, आमच्या प्रल्हाद भक्तराज प्रल्हादांनी मध्यस्थी इथं येऊन केलेली आहे.
डोक्यावर पाय ठेवला आणि भगवंताने आपलं रूप सूक्ष्म केलं. बटू वामन भगवान की. आणि सांगितलं, राजा बली तू स्वर्गाचं राज्य सोड, तुला मी पाताळाकडे तुझं राज्य तुला स्थापन करून देतो. सुतल लोकाला जाऊन बळीराजानं राज्य केलेलं आहे. पण आत्मनिवेदन भक्ती केल्यामुळे प्रसन्न झालेले आमचे भगवान म्हणतात, पाहिजे ते माग. असाच आहे हो हा, एक भक्ती केली तर पाहिजे ते माग. देवा माझ्या दारावर द्वारपाल म्हणून राहा. भगवान राहिलेत. लक्ष्मी मातेला काळजी पडली होती, भगवान गेले होते, अजून आले नाही. कुठे आहेत? बळीराजाच्या राजधानीमध्ये द्वारपाल झालेले आहेत. म्हणून श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला सुंदर सुवासिनीचा वेश घेऊन बळीराजासमोर आमच्या लक्ष्मी माता जातात. म्हणतात, दादा तुझ्या बहिणीसारखी मी तुझ्या दारात आलेली आहे. आपल्या नऊवारी, रेशमी नऊवारीचा एक दोरा काढला आणि तो दोरा बळीच्या हातात बांधला. हा धागा त्रैलोक्यात दादा तुझं रक्षण करो ही मी कामना करते. बळी म्हणाला, आई तू माझ्यासाठी एवढं केलंस ना, तुला पाहिजे ते मागू. तुझ्या दारावरचा द्वारपाल मला देऊन टाक. का? त्याचा माझा संबंध आहे. त्याला म्हणतात, बायको अडकलेल्या नवऱ्याला कसं काढावं लक्ष्मीकडून शिका. आणि भगवंताला घेऊन लक्ष्मी माता गेल्या. तो दिवस येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला. राखी पौर्णिमा तो सण आपण साजरा करतो. देवांचं गेलेलं वैभव परत मिळवून देण्यासाठी वामनाचा अवतार घेतलेला. इथे श्रीमद भागवताच्या अष्टमस्कंधाची सांगता होते. नवमस्कंध सुरू होतो. इथे सुद्युम्न राजाची एक कथा येते. च्यवन ऋषींची कथा येते. याच राजाची राजकन्या ज्यावेळेला च्यवन ऋषींचे डोळे काडी घातल्यामुळे वारूळ साचलेलं होतं साधनेच्या अंगावर च्यवन ऋषींच्या, हिरे कसे चमकतात म्हणून तिने काडी मारली तर डोळे च्यवन ऋषींचे गेले आणि म्हणून तिने सेवा केलेली आहे च्यवन ऋषींची, अशी ती कथा येते. आणि यानंतर एक सुंदर कथा आलेली आहे. याच वंशात पुढे आपण काल पाहिलं होतं ना, प्रचेतस पुत्र नाभाक राजा. नाभाक राजाच्या पोटी भक्त असणारा राजा अंबरीश जन्माला आलेला आहे. अंबरीश राजा सुंदर असा राज्यकारभार केला. आणि एक दिवस नारदांचा उपदेश झालेला आहे. नारदांनी सांगितलं, राजा एक व्रत सांगतो, करशील का? काय? एक भुक्तम तथा नक्तम उपवासमयाचितम. साधन द्वादशीचं व्रत दिलेलं आहे. जे व्रत आजही आपल्याकडे चालू आहे महाराजांकडे. आपल्या रामानंद महाराजांनी साधन द्वादशीचं व्रत केलं, आपल्या महाराजांनी केलं, अनेक संतांनी हे व्रत केले. काय करायचं? दशमीच्या दिवशी रात्री फक्त दशमी खायची. एकादशीला एकही अन्न खायचं नाही. म्हणजे उपासाचे चिप्स, उपासाचा वडा, उपासाचे ढोकळे, उपासाची इडली, उपासाचा सांबार, असलं काही करायचं नाही. पौमान सुक्ताचा अभिषेक भगवान नारायणांना करायचा. दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप करायचा. आणि द्वादशी सकाळी सूर्योदयाला लागल्याबरोबर पारणं करायचं, जेवायला बसायचं. तुम्ही म्हणा सकाळी एवढे 6 साडेसहाला भूक लागते का? एकादशीला बका बका बकासुरासारखं खाल्लं नाही ना तर लागते. लोक एकादशीचा फराळ करताना राक्षसासारखे ढेकरं देतात. कमाल वाटते मला. आता आली आहे परवा भागवतात आपल्या एकादशी, आणि त्याच दिवशी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा माऊली पादुका रूपाने येणार आहेत आपल्याकडे. काय भाग्य पाहिजे हो. इथं भगवान गोपाल कृष्ण बसलेत, एकादशीला तिथे माऊली बसणार आहेत. काय पाहिजे अजून? स्वतःचं भाग्य ओळखायला शिका जरा. माणूस नुसतं दुसऱ्याचं सुख बघत राहतो, स्वतःचं बघा एकदा. ज्ञानेशो भगवान विष्णू. प्रत्यक्ष भगवान विष्णू मंडपात यायला लागले स्वतः. जे वास्तविक आळंदी ते पंढरपूर सोडून दुसरीकडे कुठंच जात नाहीत, ते आयोजकांच्या अपार कष्टामुळे इथं यायला लागले. मग आपलं काम नाही का इथं येऊन दर्शन घ्यायचं? माऊली म्हणतील मी खामगावमध्ये आलो, आता काय प्रत्येकाच्या घरी जात बसू का?
इथं यायला मंडप पुरता कामा नाही, इथं वर 2 माणसं बसवायला लागले तरी चालेल माझ्यासोबत. दिलीप काका, मंडप खामगावकरांचा मान सन्मान, माऊली येणार आहेत एवढे लोक, आता खामगावकरांचा मान सन्मान तुमच्या हातात आहे. मंडपात पाय ठेवायला त्या दिवशी जागा राहिली नाही पाहिजे. अरे प्रत्यक्ष माऊली यायला लागले आणि आपण घरं धरून बसायचं. हे बाहेरचे भोंगे माझ्या मते आधी बंद केले पाहिजे. लोक आडवे पडून घरी भागवत ऐकतात, आडवं पडून ऐकायसाठी भागवत आहे का? मंडपात छान व्यवस्था आहे ना, साऊंडची आहे ना? मागचे लोक झोपले का? आहे ना व्यवस्था? हां, हालत जा थोडे. राजा साधन द्वादशीचा बरोबर ते पारणकर सुंदर असा अंबरीशाने व्रत सुरू केलं. पाहता पाहता झालं 1 वर्ष व्रताचं. बरं का, कसं झालं आता ते विचारू नका. झालं 8-8 तास कथा पाहिजे त्यासाठी. कसं झालं बघायला. आणि पावन गंगेच्या तीरावरती 12वी एकादशी करून त्याचं माऊंद करायचं, सांगता करायची म्हणून अंबरीश आलेला आहे. अनेक प्रकारचे ब्राह्मण तिथं आणलेले आहेत. एका सुंदर दशमीच्या दिवशी दशमी खाल्ली, एकादशीला पूर्ण निर्जला एकादशी केली, अभिषेक झालेला आहे. वर्षभर ओम नमो भगवते वासुदेवाय या दिव्य मंत्राचं अनुष्ठान यज्ञ मार्गाने पूर्णाहुतीच्या पद्धतीने भगवान नारायणाला अर्पण केलेला आहे. कुठलंही जप हा यज्ञातून अर्पण करावा. बरं का, आपण जपाचं शिबिर केलं ना, कधी ना कधीतरी यज्ञ मार्गे तो देवाला, कारण अग्नी हे देवतांचं मुख सांगितलेलं आहे. यज्ञ मार्गाने तो अर्पण केला. आणि द्वादशी पर्वकाळ लागायला थोड्या घटिका बाकी होत्या. याच वेळेला अंबरीशाच्या अनुष्ठानाच्या ठिकाणी ते आले. कोण आले? दूर्वास. वा वा वास. झाले संताचे दर्शन, हरपले देहभान. आणि संत दर्शनाचा लाभ काय असतो माहिती का? संत जर येऊन भेटायला लागले ना, अरे 7 दिवसात एवढे संत येऊन भेटायला लागले, त्याचा अर्थ काय माहितीये? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी याला. देवाच्या जवळ आलोय आपण म्हणून एवढे संत दर्शन व्हायला लागले. वेळ व्हायला. झाले संताचे दर्शन, झाले संताचे दर्शन. सगळ्या आयांना माझी विनंती आहे की एक मध्ये लाल कार्पेट आज टाकलेलं आहे ना, तिथून भगवान येणार आहेत. तर माझी विनंती आहे पटकन एकमेकींना सहकार्य करा. आणि 1 मिनिटात ते पूर्ण कार्पेट 1-2 1-1 फूट बाजूलाही जागा सोडा. तिथे आपल्याला स्वागताची व्यवस्था करायची आहे. तिथे तिथे फटाके लागणार आहेत मंडपातले. 1-1 फूट चटईपासून थोडंसं त्या लाल चटईपासून बाजूला बसा. या या इकडून थोडं आपण सरका, काही हरकत नाही, सरका. आजच्या दिवस भगवान की. तर आपण गंगेच्या काठावर होतो. चटईचा काठ विसरा, आता गंगेच्या काठावर या. आले का? मागचे आले का?
दुर्वास ऋषी आलेले आहेत, संतांचं दर्शन झालं. स्वागतम वो महाभागा आस्यताम करवाम किम देवा. स्वागत आहे तुमचं. तुम्ही आलात म्हणजे भगवान नारायणांची कृपा माझ्यापर्यंत आता पोहोचत आलेली आहे. आणि आता आलेलाच आहात, द्वादशी लागल्याबरोबर आपल्याला जेवण करायचं आहे. आपण प्रसाद घ्यावा आणि मग जावं. ठीक आहे राजा, मी काय करतो, गंगेच्या काठावर आहोत आपण, तर स्नान करतो, संध्या करतो आणि येतो. म्हणून हे गेले. बरं आता हे ऋषी एकदा जपाला बसले की यांना किती वेळ लागेल सांगता येतं का. बसले, रमले जपात. परिणाम असा झाला, द्वादशी घटिका लागत आलेली आहे. नियम काय आहे, द्वादशी लागल्या लागल्या पारणं झालं पाहिजे, द्वादशी सुटली पाहिजे. द्वादशी लागायला लागली, दुर्वास अजून येत नाहीत, त्यांचा जपच चालू आहे. काय करावं बुवा. जर दुर्वासांच्या आधी जेवून घेतलं तर ते योग्य नाही. बरं योग्य नसेल जाऊ द्या, हे कसे आहेत. पूर्वी लोक अतिथी काही देवाचं कार्य घरात असलं ना की उपवास तोपर्यंत देवाला नैवेद्य किंवा अतिथी जेवून जाईपर्यंत उपवास. आता लोक म्हणतात कुलाचार्या दिवशी महाराज आम्ही 2 कढया पोहे खाल्ले म्हणतात आणि मग पूर्ण वर्णात स्वयंपाक केला. छान. काही कळ ना यांना. शेवटी असे विद्वान ब्राह्मण जवळ होते. ब्राह्मण का जवळ असले पाहिजे माहिती तुम्हाला, त्यांना शॉर्टकट्स माहीत असतात. हे नाही जमलं तर काय करायचं हे यांनाच माहीत असतं. फक्त किती मदत होते का ब्राह्मण घरात असला की. मग गुरुजी आता काय करू. गुरुजी हुशार. गुरुजी म्हणाले राजा एक कर, भगवान नारायणांचं स्मरण करून 3 वेळेला पाणी पी, म्हणजे तुझा उपवास सुटेल आणि जेवल्याचं पापही लागणार नाही. म्हणून ह्याने आपलं केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः 3 पळ्या पाणी पिलं. आणि आता स्वाभाविक आहे, पाणी पिलं की माणसाचे ओठ ओले होतात. त्याचे ओठ ओले झाले. याच वेळेला आले. कोण आले. दुर्वास. पाहिलं, अरे 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 राजा, अरे काय रे तू पापी आहेस. अरे अरे तुला एवढा दम निघाला नाही. अरे मला जेवायला बोलवलं आणि जेवून घेतलंस. महाराज ऐकून घ्या, एक शब्द बोलू नकोस. अरे मला बोलवलेलं असताना तू जेवलास कसा. अतिथीचा अपमान करतोस. मी तुला शाप देतो, जी मुक्ती मिळवण्यासाठी तू हे व्रत करतोस ना, तुला 10 जन्म घ्यावे लागतील, तुला मुक्तीच मिळणार नाही. आणि एवढं म्हणून थांबले नाही. एक जटा उपटली, त्यातून कृत्या उत्पन्न केली, अग्नीचा गोळा लावला अंबरीशाच्या मागे. अंबरीश धावतोय. कोणाचा धावा केला. भगवान नारायणाला आवाज दिलेला, पाही पाही जगन्नाथ देव देव जगतपते देवा. अरे वाचव रे. भगवान विष्णूंना एवढा क्रोध आला. अरे माझ्या भक्ताच्या वाटी सुदर्शन चक्र सोडून दिलं. सुदर्शन चक्र आलं महाराज. सुदर्शन चक्राने काय केलं, ती कृत्तिका जी मागे लागली होती ना ती नष्ट केली. आणि थांबलं का सुदर्शन चक्र. नाही थांबलं. कोणाच्या मागे लागलं. दुर्वास ऋषीच्या. गुडघ्या इतकं धोतर वर उचललं पळायला लागले. धोत्रावर पळता येत नाही. स्व अनुभवातून सांगतो, जेवढं पॅन्ट घालून व्यवस्थित पळता येतं ना मला, तेवढं धोत्रात नाही पळता येत. आणि लोक नेमकं पाय पडताना नेमकं धोत्रातच अडकतात. का गुरुजी धोतर घालून पळता येतं का. यांना पळता येईना. कुठे गेले. त्वंबई चतुर्मुखो ब्रह्मा स्वर्गे लोके पितामह. बाबा बाबा बाबा. वडील कोण आहेत. दुर्वासांचे वडील ब्रह्मदेव. काय झालं. माझ्या मागे सुदर्शन चक्र लागलं. मी काय करू शकत नाही. का. अरे हे तुझ्या तुझ्या आज्याच.
मी नाही थांबू शकत. मग कुठे जाऊ? कुठे गेले? कैलास राणा शिवचंद्र मोळी, कैलास राणा शिवचंद्र मोळी. आता थोडं मॉनिटर फणींद्र माथा मुकुटी झळा, फणींद्र माथा मुकुटी झळा, कैलास राणा शिवचंद्र मोळी, कैलास राणा. शार्प कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळारी, कारुण्य सिंधो भवदुःखहारी, तुझ वीर शंभो मज कोण तारी. नमः देवा राहिमा 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 वाचवा वाचवा वाचवा. भगवान शंकराकडे आलेले आहेत. काय झालं दुर्वास महाराज? माझ्या मागे सुदर्शन लागलं. सुदर्शन शब्द ऐकल्याबरोबर महादेव काय म्हणाले माहितीये तुम्हाला? तुम्हाला माहितीये? रिटर्न विथ थँक्स. ते आपलं काम नाही म्हणे सुदर्शन. मग ज्यांचं आहे त्यांना शरण जा. कोणाला? भगवान नारायण वैकुंठामध्ये गेले. भगवान नारायणाची प्रार्थना केली, नारायणा रमा रमणा, अरे थांबव रे, हे थांबव थांबव. आणि भगवान नारायण म्हणाले मला थांबवता येणार नाही. का? तुमचं आहे ना हे. मी जरी माझं जरी असलं, सोडलं जरी मी असलं, तरी ज्याच्यासाठी सोडलंय त्याला थांबवता येईल. म्हणजे कोणाला? कोणासाठी सोडलं होतं? कोणाचं रक्षण करायसाठी सोडलं होतं? म्हणजे आता कोणाकडे जायची पंचायत आली? म्हणजे ज्या शेजारणीला काल मन भरून शिव्या दिल्या, आज तिच्याकडे साखर मागायला जायचं. शक्यतोवर म्हणतो बरं, तुमचं खामगावकरांचं तुम्हाला माहित. शक्यतोवर शेजाऱ्या पाजाऱ्याशी भांडू नये. कधी कोणाशी वेळ पडेल काय सांगता येतं. आता ज्याला आता मनभर कडा कडा शाप देऊन आलो, चल पण जीव महत्व. माणूस जीवावर आल्यावर काही करतो. गेले अंबरीशा, अपराध सहस्त्राणी क्रियन्ते हरिष दास्यो इति मां तवा क्षमस्व. चुकलं रे. अहो दुर्वास, आपण ऋषी आहात, साधू आहात, नका माझी माफी मागू. चला आपण सुदर्शनाची प्रार्थना करू. सुदर्शन नमस्तुभ्यं सहस्राराच्युत प्रियः. देवा, हे सुदर्शना, अच्युताच्या प्रिय असणाऱ्या अस्त्रा, आम्ही तुला विनंती करतो, तू शांत हो. आणि जे सुदर्शन चक्र ब्रह्मदेवाला थांबवता आलं नाही, शंकरांना थांबवता आलं नाही, ज्यांचं आहे त्या विष्णूंना थांबवता आलं नाही, ते सुदर्शन चक्र थांबलं. कोणाच्या मागणीवरून? अंबरीशाच्या. भगवान नारायणानं दाखवून दिलं, अरे मी कसा आहे. अहम भक्त पराधीनो हय स्वतंत्र इव द्विजः. अरे मी भक्ताच्या अधीन आहे, मी माझ्या हातचा नाही रे बाबा. देव भावाचा भुकेला, दास सेवकाचा झाला. माझ्यात माझी ताकद नाही उरलेली रे बाबा. दुर्वासांनी भगवंताची अंबरीशाची माफी मागितली. दुर्वास जातात. अंबरीशाला भगवंताचं दर्शन झालं. अंबरीश रडतोय. का? अरे अंबरीशा, मी तुझ्या समोर उभा आहे तरी रडतोस. महाराज, ज्या मोक्ष सुखाच्या लाभासाठी एवढी साधन द्वादशी केली होती, दुर्वासांनी मला शाप देऊन टाकला की मी नाही मुक्त होणार. काय झालं? दुर्वास म्हणाले 10 वेळेला जन्माला यावं लागेल. काळजी करू नको, तू माझं व्रत केलंय ना. काय केलं देवानं? बहुशापिला कष्टिला अंबरीशी तया कारणे श्री हरी जन्मसोशी दिला क्षीर सिंधू तया उपमानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी राजाधिराज प्रभु
श्री हरी जन्म सोशी, अरे तुझ्यावरचा 10 वेळेला मी जन्माला येईल, तू क्षीरसागराच्या ठिकाणी राहा. काय करावं भक्तासाठी अजून देवानं. आणि 10 अवतार आता भगवंतानं हे जे घेतलेत ना, हे अंबरीशासाठी घेतलेले आहेत. आपण बहुश्रुत आहात, ही कथा आपल्याला माहितीच असेल, पण एखादा जर कोणी नवीन असेल तर त्याच्यासाठी सांगितलं. भक्ताचं ब्रीद राखायसाठी भगवान ह्या लीला करत असतात. आणखी एक, भगवंताने अवतार का घेतला? हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण आणि हे दैत्य कोण होते? त्याचं झालं असं कंटाळ नाही आला ना तुम्हाला? झोपले नाही ना तुम्ही? हा, चालू द्यायचं ना? हा, अरे वा, आज भगवान येणार म्हणल्यावर काय बाळ गोपाळ आलेत. झालं असं, एक दिवस ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार